रामराम मंडळी. तर सकाळची सुरुवात झाली आहे अशी मस्तपैकी गॅसवरती तवा चढवून आणि मी करत आहे पालक पराठा मिष्टीसाठी. मिष्टीच्या डब्याचीही तयारी चालू आहे. आज थोडा उठायला उशीर झाला त्यामुळे पराठाच करत होते. भाजी पोळी काही करत बसले नाही मी, कारण मीही आजकाल झोपत नाही रात्री, त्यामुळं माझी झोप होत नाही आणि सकाळी सकाळी उठून मग ते करायचं वगैरे थोडासा वेळ जातो. तिचं पण आवरायचं असतं. आता केस मोठे आहेत त्यामुळं गुंता होणं आणि मग ते मिष्टीचा आणि केस वगैरे विंचरणं त्यात खूप वेळ जातो. तिचा डबा पॅक केला, इथं मिहीरचा खाऊ करून घेतला आणि अशी मिष्टीला छान छान तयार केलं आणि मिष्टी चालली आहे स्कूलला. आणि असं छोटं नाटक चाललेलं असतं, काहीतरी मज्जा चाललेली असते तिची सतत. आणि ती स्कूलला गेली, मिहीर तोपर्यंत खाली गेला होता. म्हटलं 5 मिनटं बसावं जरा निवांत. बघते तर घराकडे बापरे, हॉलमध्येच एवढा पसारा पडला आहे आणि हॉल याच्यामध्ये बेडरूममध्ये पण तेवढाच पसारा करून ठेवला. हे सकाळी उठल्या एवढी एनर्जी येते कुठनं या मुलांमध्ये की इतका पसारा करायचा. तोपर्यंत हे सगळं चालू असताना मिहीर खालून जाऊन आला. फिरायला गेला होता तो खाली पार्किंगमध्ये. मग तो जाऊन आला तोपर्यंत त्याचा खाऊ तयारच होता. तो खाऊ खाईपर्यंत मी इकडे ड्रॉवर आवरायला घेतला होता. टी व्ही युनिटमध्ये खूप पसारा झाला होता. असेही 2च ड्रॉवर केलेत आम्ही. त्यातले मग जे मिष्टीचे पुस्तकं होती त्यातले पण पानं फाडून घेतली जी चांगली आहेत अजून तरी रंगवण्यासारखी, आणि बाकीचं पुस्तकं सगळी रद्दीमध्ये टाकून दिली. आणि इथं हे माझा अवतार असा गृहिणीचा प्रॉपर गृहिणीचा अवतार झालेला असतो माझा. हे मुलांचं करेपर्यंत, त्यांचं खाणं पिणं आवरणं करेपर्यंत आमचा नाश्ता झाला. आता ही दुपारची जेवणाची तयारी चालू होती. मी इथं ग्रिल पनीर करत होते आणि हे बघा मस्तपैकी एक नंबर झालं होतं माहिती का. आणि ही ओट्स खिचडी केली होती, खूप छान झाली होती. मुलांसाठी पण ॲक्च्युली मुलांसाठी केली नव्हती, आमच्यासाठी केली होती, पण ती दोन्ही मुलांनी आवडीने खाल्ली. म्हणजे मला असं झालं मी मिहीरचं तिखटाचं सप्पक का काढते, ह्याला हेच घालत जाऊया आता, कारण तो आता सप्पक त्याला नको असतो, त्याला आता चमचमीत आवडायला लागलं आहे सगळं. आणि इथं हे मिष्टी असं तिला काहीतरी ते खेळण्यातलं मिळालं आहे, त्याच्यामध्ये ती बसून झुलती आहे, जे की फळांची बास्केट आहे ती. आणि मग मिहीरला झोपवलं दुपारी मिष्टीचा अभ्यास घेताना ती मला सांगते आहे की आई, दुबईमध्ये बुर्ज खलिफा आहे, ज्याच्या अपोजिट एका साईडला न्यू दुबई आहे, एका साईडला ओल्ड दुबई आहे. आता हे तिच्याकडून मला कळालं आहे हे जे काही होतं आत्ता मी सांगितलं ते. आणि इथे दोघे असं टाईमपास करतात. थोडासा टी व्ही वगैरे लावून दिला होता त्या दोघांना, कारण मला बाकीची कामं आटपायची होती. ग्रीन टी केला होता मी माझ्यासाठी, मस्त लिंबू पिळून, आणि रास्पबेरी फ्लेवरचा ग्रीन टी आणला यावेळेस. खरंच खूप मस्त रिफ्रेशिंग वाटतं. चहा सोडला आहे मी 2 महिने झालं, पण खरंच खूप लाईट फील होतं चहा सोडल्यानंतर. आणि हे मिष्टीला छोटंसं कणीस भाजून देत आहे.